कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे वन्दे ज्ञान प्रताप विलसतु वचनामृतञ्च अद्वैत भाव पत्ताहित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान् श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्। ऐशी सृजिली भूते महाभूते, जी जडमूढ अचेते, त्यासी वर्तावया व्यापारार्थे विभागी आपणा ते तत्प्रवेशी, पंचधा पंचमहाभूते ते कार्यक्षम व्हावया येते, पंचधा विभागे श्रियानंते प्रवेशिजे तेथे ते एकराया। श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचे हे 11व्या स्कंधावरील टीका, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावरील टीका म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांचं भागवत, एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो. या भागवतातलं चिंतन आपण करीत असताना 3ऱ्या अध्यायाचं चिंतन करीत आहोत आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये मायेचं स्वरूप सांगत असताना भगवान परमात्मा त्याची ही माया आणि त्याची ती माया घेऊन तो एकोहम बहुश्याम अशा प्रकारचं चिंतन आपण गेल्या पाठात केलं होतं की तो एकच परमात्मा पण अनेक रूपांना विस्तारला, अनेक रूपांना अनेक रूप त्यांनी धारण केली. कशा संबंधानं तर मायेच्या संबंधानं अशा प्रकारचं आपण चिंतन ऐकलं. आणि मग तो एक परमात्मा असा अनेक रूपानं झाला, हे विश्वरूपानं तो माया घेऊन विश्वरूप झाला. वास्तविक पाहता तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा, ते ब्रह्म, ते सगुण साकार झालं, ते मायेच्या संबंधानं झालं. ते निर्गुण निसंग निर्विकार असणार ब्रह्म ते साकार झालं, ते निराकार असणार साकार झालं, ते निर्गुण असणार सगुण झालं. त्याला नाव नसताना तो नावाला आला, त्याला रूप नसताना तो रूपाला आला. अशा प्रकारचं हे विश्वराचं स्वरूप आपण पाहिलं की विश्व कसा झाला. की मायेत पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे 3 ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा ईश्वर होतो. आणि तशीच व्याख्या पुढं आजच्या चिंतनात जीवाची आपल्याला बघायची की भगवंताला एकटेपणा कसले करमत नाही म्हणून त्यांनी द्वैत निर्माण करण्याची स्फूर्ती स्फुरली अशी स्फूर्ती सांगते. अधिक काय सांगावे तर सर्व महाभूते एकपणाने म्हणजे परस्परात परस्पराचे मिश्रण होऊन
रूपाला आली आहेत. म्हणजे 5 भूताचं हे जग आहे. पंचभूत आणि 3 भूत अशा प्रकारची अष्टधा प्रकृती आहे. आणि या प्रकृतीपासून हे जग निर्माण झालं. त्याच्यामध्ये मुख्य म्हणलं तर पंचभूत 5 वस्तूशिवाय दुसरं काही नाही. आणि तिथं 3 गुण अशा प्रकारचे हे 8 यालाच अष्टधा प्रकृती असं म्हणतात. या पंचभूताचं आणि 3 गुणाचं हे जग झाले. आता हे 5 भूत जे आहेत हे 5 भूत परस्परात कसे मिश्रण झालं त्यांचं, कारण हे सगळ्या वस्तू पंचभूताच्या पंचभूती पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचभूत आहेत. या 5 वस्तूच्या व्यतिरिक्त दुसरं काही सापडणार नाही. त्याचंच हे विश्व, त्याचंच हे जग, त्याचंच हे शरीर. पण हे परस्परात एकूणमाकाचे विरोधक आहेत. हे परस्परात जर पाहिलं तर कसे आहेत, एकमेकाचे विरोधक आहेत. आणि एवढे विरोधक जरी असले तर ते एकमेकात मिक्स झाले कसे, त्याची मिक्सिंग झाली कशी, आणि त्या 5 जणांचं मिश्रण होऊनच हे जग तयार झालं, हे विश्व तयार झालं, हे शरीर तयार झालं. वास्तव आपल्याला आता पुढे तेच चिंतन पाहायचं की असं असणारे हे पंचभूत एकत्रित कसे आले. पण आता हे इतकं त्याचा विस्तार आपल्याला इथं सांगता येत नाही, कारण हे पंचीकरणामध्ये आपल्याला ऐकायला भेटत. आता पंचीकरण हा विषय आपला नाही इथं, म्हणून त्याच्यावर काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. पण हे तुम्ही बघा उघडून, त्याच्यात हे तुम्हाला पद्धतशीर बघायला भेटत. महाराज इथं म्हणतात की ऐशी सृजिले भूते महाभूते, जी चढ मूड अचेते, त्याशी वर्तावया व्यापारार्थे, विभागी आपणाती तत्प्रवेशी. याप्रमाणे महाभूतांनी सर्व प्राण्याची शरीरे निर्माण केली की जी जड, प्रकाश रहित, मूड, विवेक ज्ञान सहित, अचेत, क्रिया रहित अशा प्रकारची विशिष्ट क्रियेकडे व भोगाकडे प्रवृत्त करण्याकरिता भगवंताने त्या शरीरात जीव रूपाने प्रवेश करून स्वतःला विभागून घेतले. की पंचभूताचंच हे सगळं मटेरियल आहे. हे शरीर पंचभूताचं, या जगातली प्रत्येक वस्तू हे जगच पंचभूताचं. आणि त्याच्यात परमात्मा तो जड वस्तूला प्रकाशित, कोणी? परमात्म्याने, चैतन्यामुळं जड वस्तू प्रकाशित झाली की नाही? जड वस्तू प्रकाशित झाली. वास्तविक पाहता हे शरीर जड आहे. शरीर काय आहे? जड आहे. हाड, मांस, याच्यात काय हे भरपूर तत्वाचं आहे. पण त्याच्यात मुख्य जर बघितलं तर काय आहे? हाड, मांस नाही. हाड मांसाला कळत नाही, आणि हे जड आहे. पण याला चेतनत्व कशामुळं? परमात्म्यामुळे. चेतनत्व कशामुळे आलं? परमात्मा. लहान मूल जन्माला आलं की ते रडलं की आपण खुश असतो. ते रडलं की आपण खुश असतो. ते जर रडलंच नाही, त्याचा आवाजच येईना, ते चिप पडलेलं असलं तर आपण दुःखी होतो. हे कारण याच्यात जीव नाही. काय नाही? जीव नाही. जीव नसला की ते हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, ते म्हणजे काहीच हालचाल करीत नाही. आणि त्याची हालचाल नाही, त्या अर्थी त्याची वृद्धी सुद्धा तिथं होऊ शकत नाही. ते वृद्धी व्हायचं तर लांबच राहिलं, पण ते टिकत सुद्धा नाही. ते काय नाही? टिकत नाही. काही काळातच ते फुगायला सुरुवात होईल, ते सडायला सुरुवात होईल. पण जीव असला की तिथं मात्र ते वाढायला सुरुवात होईल, त्याला चेतनत्व येत. आणि म्हणून हे हाड पृथ्वीचा अर्धा भाग, बाकीच्या 4 भूताचा एक चतुर्थांश भाग असं हाड. पण ते हाड जड असलेलं हाड पण वाढतं का नाही शरीरात? वाढतं का नाही? मग मांसाची वृद्धी होते का नाही?
केसाची वृद्धी होती की नाही, सगळ्या शरीराची, सगळ्या अवयवाची, सगळ्याची वृद्धी होते, चैतन्याने होते. त्या जडाला काय आलं? चेतनत्व आलं. आणि ते चेतन तत्व ते परमात्मा, ते काय? परमात्मा. त्याला आपण जीव म्हणतो, जीवामुळे हे शरीर झाले. हे शरीर कोणाची सृष्टी? कोण बोलविते? हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. अशा प्रकारचं हे सगळं ज्या क्रिया होत्या ते कोणामुळं होत्या? तर हे एका चैतन्यामुळं, परमात्म्यामुळं. आणि त्याच्यात ह्या जड पंचमहाभूताची सगळं मटेरियल एकात एक मिक्स करून त्याच्यात हा प्रविष्ट झाला. जीव रूपानं काय झाला? प्रविष्ट झाला. आणि म्हणून त्यांनी जडाला सुद्धा काय केलं की ते जड असणार त्याच्यात चेतनत्व निर्माण केलं, मूळ असलेल्या विवेक निर्माण केलं, आहे की नाही? मूळ असलेले, आता बुद्धी जडच आहे का नाही? बुद्धी जडच आहे, पण त्या बुद्धीत विवेक चैतन्यामुळे काय झाला? विवेक झाला. अचेतन क्रियारहित असलेली वस्तू ही त्याच्यात चेतनत्व निर्माण झालं, ती क्रियावान झाली. अशा प्रकारचं हे भगवंताने सगळं केलेलं आहे. म्हणून भगवंताने त्या शरीरात जीव रूपाने प्रवेश करून स्वतःला विभागून घेतले. पंचभूते 5 प्रकारांनी कार्यक्षम होण्याकरता श्री अनंत भगवंतांनी स्वतःला विभागून घेतले व त्यात प्रवेश केला. आणि तो प्रवेश कसा केला? तर गंध रूपाने पृथ्वीत प्रवेश केला. त्याच्यामुळं कशात? गंध. एका भूतात एक विषय, एका भूताचा एक विषय. आणि त्या विषयाच्या रूपानं भगवंतांनी त्या भूतात प्रवेश केला. पृथ्वीचा विषय काय? गंध. पृथ्वीचा गंध, जलाचा रस, अग्नीचं रूप, वायूचं स्पर्श आणि आकाशाचा शब्द हा गुण आहे. हे एका भूताचा एक गुण. आणि हा गुण रूपानं भगवंतांनी त्याच्यात प्रवेश केला. वास्तविक पाहता हे परस्पर असणारे, एकमेकाचे विरोधक असणारे, पण गंध रूपाने पृथ्वी प्रवेश केला. आणि एवढा समुद्र आहे, 74% पाणी आहे का नाही, आणि 26% पृथ्वी. एवढ्या पाण्याने पृथ्वी सहजच विरघळून जावा का नाही, पण भगवंत त्या पृथ्वीत प्रविष्ट आहे, त्या पाण्यात प्रविष्ट आहे. अग्नी जाळू शकतो पाण्याला सुद्धा, पण त्याच्यात तो प्रविष्ट आहे. वाऱ्यात तो प्रविष्ट आहे, आकाशात तो प्रविष्ट आहे. आणि सगळ्यात प्रविष्ट असल्यामुळं हे सगळे जिथली तिथं आपापले कार्य करतात. नाहीतर वारं जर सुटलं तर ते काय, तारासक जर सुटलं तर आपल्याला पाहिलं ना आता कसं झालं, ती झाडं उपटली. एवढं थोडासा पाऊस पडला तर काय सगळी पृथ्वी जन्मय झाली का नाही. असं जर त्याच्या हिशोबाने ते जर चालायला लागलं तर ते इथं काहीच ठेवायचं असं. पण हे सगळ्याच नियंत्रण कोणाचं? परमात्म्याचं. आपल्याला वाटत नाही, कारण हे कोणतंही कार्य जरी असलं तर त्याचं कारण असत. कारणाशिवाय कार्य नसतं. आणि कारण असतं तर त्याला करता असतो, कोणीतरी त्याला करता असतो. मग हे जग निर्माण झालं, हे जग जे चालायला लागलं, याच्यात ज्या घडामोडी झाल्या तर याचा करता कोण आहे? याचा मालक कोण आहे? याच्यावर देखरेख करणारा कोण आहे? सूर्य आपला रोजची रोज वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. समुद्र आपली जागा सोडित नाही. वार नाही तर वाऱ्याच्या माऱ्यात आल्यावर पर्वत उडून निघतो. पण जिथली तिथे सगळी व्यवस्थित ठेवतो ते कोणामुळं? तर हे परमात्म्यामुळं. असा परमात्मा तो सगळ्या
भूतात व्यापक झाला, भूतही तोच झाला. त्या भूतात सगळ्या अनेक प्रकारच्या जीव रूपानं तो प्रविष्ट झाला. पंचमहाभूताच हे सगळं, हे झाड, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, 4 खाणी, 84 लक्ष योनी, याच्यामध्ये तो जीव रूपाने प्रविष्ट झाला. अशा प्रकारचं महाराज सांगतात. शिवाची जी उपाधी आहे, म्हणून असा ह्या ब्रह्मांडातील भगवंताला पुरुष हे नाव आहे आणि त्या पिंडातील भगवंताला जीव असे हे नाव आहे. जीवाचं स्वरूप अविद्या आहे आणि ईश्वराचं स्वरूप माया आहे. अशा प्रकारची एकच माया, पण तीच अविद्या रूपानं जीवाच्या ठिकाणं आणि ती भगवंताला उपाधी म्हणून झालेली ती माया रूपानं आहे का नाही. अशा प्रकारची ती माया आणि तीच माया जीवाच्या ठिकाणी अविद्या रूपानं झाली आणि म्हणून तिला योग माया असं म्हणतात. की ती जी शिवाची जी उपाधी आहे तिला योग माया म्हणतात आणि तीच जीवाची उपाधी तिला अविद्या म्हणतात. पिंड ब्रह्मांडातील सर्व प्रपंच स्वप्न असूनही तो सत्य वाटतो, हीच मायेने निर्माण केलेली मुख्य भ्रांती आहे. की हे सगळा प्रपंच जो आहे, हा ब्रह्मांडातला प्रपंच, हे पिंडातला प्रपंच, सगळं जे हे प्रपंच सत्य वाटतं, हे सत्य वाटतं, हे मायेमुळं सत्य, हे अविद्येमुळं सत्य वाटतो. नसल्याला सत्य पण तो सत्य वाटतो आणि या सत्य वाटण्यालाच भ्रांती, त्याला काय म्हणते, भ्रांती. भ्रम म्हणजे जसं आहे तसं न दिसता ईश्वराचं स्वरूप याला कारणीभूत आहे. हे सगळा ईश्वरच, सगळा कोण झाला, ईश्वरच झाला. पण तो जर नाही कळाला तर मग त्यांनी हे विश्व भ्रांती रूपानं आपल्याला विश्व खरं वाटतं आणि मग हे विश्व आहे का परमात्मा आहे, परमात्मा आहे. पण परमात्मा आहे पण असं कधीच वाटत नाही. असं कसं काय परमात्मा कसा म्हणावा, हे पाहिलं तर हे भिंत दिसायली, हे पाहिलं तर हे दरवाजा दिसायला, हे वेगवेगळ्या वस्तू रूपानं दिसायला. परमात्मा म्हणजे काय असा असतो, भिंतीसारखा असतो का, डोंगरासारखा असतो का, वृक्षवेली सारखा असतो का, पाण्यासारखा असतो का, मातीसारखा असतो असं वाटतं का. असं परमात्मा न कळणं ह्याला भ्रांती म्हणते. कारण परमात्मा जर नाही कळाला तर परमात्मा नाही कळाला की मग जग दिसत. काय दिसतं, जग. ज्याला जग दिसतं त्याला देव दिसत नाही आणि ज्याला देव दिसतो त्याला जग राहत नाही. हे असं ज्याची भ्रांती केली त्याला देवच दिसतो. अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाही. आणि ज्याला देव दिसतच नाही त्याला मग जग दिसत. नुसतं दिसतच नाही तर ते सत्य बी वाटत, ते सत्य बी वाटतं. अशा प्रकारचा हा, याला अविद्या म्हणते. जीवाच्या ठिकाणी काय आहे, अविद्या आहे. म्हणून इथं महाराज सांगतात की प्रपंचातले जे मायेचं कार्य आहे ते प्रपंच हा आपल्याला आता जागृतीतला प्रपंच जागृतीतला, स्वप्नात जागृती, ज्यावेळेस स्वप्नात आपण झोपीत जातो, स्वप्न पडतं तेव्हा जागृतीतला प्रपंच राहत नाही आणि स्वप्नातला प्रपंच सुरू होत आहे का ना. स्वप्नातला आणि सुषुप्तीत गेलं की हे दोन्ही बी प्रपंच राहत नाहीत. पण ह्या दोन्ही प्रपंचाचा भ्रम आपलं स्वरूप लक्षात आल्यावर हे दोन्ही बी प्रपंच खरे नाही. आपल्याला वाटतं की जागृती खरी काहून नाही तर ती स्वप्नात राहत नाही, म्हणून स्वप्न काहून खरं नाही ते जागृतीत आलं की खोट ठरल्या जात. पण हे स्वरूप लक्षात आल्यावर दोन्ही बी खोटे. स्वरूपाच्या संबंधात स्वरूप लक्षात आलं की दोन्ही खोटे, स्वरूप लक्षात नाही आलं की मग ते स्वप्न जरी असलं तर ते स्वप्न पडताना खरं वाटतच का नाही. आणि जागृतीत आता जागृती खरी वाटते का नाही.
स्वप्न स्वप्न पडतं त्यावेळेस स्वप्न बी खरंच वाटतं. स्वप्न पडतं त्यावेळेस स्वप्न पडताना आपल्याला खरं वाटतं आणि जागा ह्या जागृती आली की मग स्वप्न खोट वाटत. अरे ते खोट आहे, ते खोट आहे, मग ते खोट आहे. मग आता जागृती खरी आहे का? नाही, जागृती खरी नाही. कारण आपलं स्वरूप लक्षात आलं की जागृती बी खरी नाही. मग जागृती खोटी, स्वप्न खोट, सुसुप्ती खोटी, पण स्वरूप लक्षात आलं तर. कारण स्वरूप लक्षात नाही आलं तर मग या अवस्था तिन्ही बी आहेत आणि त्याच्यातले सुख दुःख सुद्धा झाल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारची अविद्या आहे. अशी अविद्या जीवाच्या ठिकाणी महाराज जीव आपल्या परमार्थिक रूपाने परिपूर्ण व्यापक आहे आणि तो आत्मसत्तेने मी असे म्हणतो. मी या ज्ञानामध्ये त्याला आत्मसत्ता विषय होतो. पण तेथे मायेने असे अतिकपट केले की त्यामुळे जीवाची देहालाच आत्मा म्हणण्याची दृढ बुद्धी निर्माण झाली. त्यामुळे तो परिपूर्ण असून देह परिचिन्न असंग अकर्ता अभोक्ता आत्मसत्तारूप असून देहामुळे तो ससंग करता भोगता जड सत्तारूप झाला. असा जीव जो आहे तो जीव परमात्मा आहे. जीव काय आहे? जीव परमात्मा आहे, जीव देव आहे. आपल्याला संत सांगतात ना की तू दिव्य आहेस, तू देव आहेस. कारण तू दिव्य आहेस, जाणणार आहे, ज्ञान स्वरूप आहेस, तुला कळतंय. आणि हे बाकीचं सगळं जड आहे. हे सगळं शरीर जड आहे, हे इंद्रिय जड आहेत, हे मन जड आहे, प्राण जड आहेत, हे सगळं जड आहेत. यायला कळत नाही आणि तुला कळत कळत म्हणल्यावर तू आता इथं प्रत्यक्ष जाणणार आहेस. आता इथं आहे. पण आपल्याला तसं वाटत नाही, म्हणजे लक्षात तिथपर्यंत जातच नाही. तिथपर्यंत आपल्याला हिशोब लागत हा हिशोब संतांच्या संगतीत गेल्याशिवाय लागत नाही. असं संतांची संगती न करता जीवाची संगती जर केली तर लागन का हिशोब? जडाची संगती केल्यावर लागन का? नाही. लय मोठं सोनं, लय मोठे पैसे घरी आणून जमा केली म्हणजे कळन काय? नाही. लय मूर्ख माणसाची संगत केली म्हणून कळत असतं का? नाही. म्हणले मी 1000, 500, 2000 लोकांच्या संगतीत राहतो पण सगळी मूर्खच ना. शहाणा एक की नाही? शहाणा एक जरी असला तर त्या शहाण्याच्या संगतीत हे कळत असत. म्हणून संगती करताना कोणाची करावी? संताची करावी, शहाण्याची करावी. कारण आपली जी बुद्धी ही शहाण्या माणसाच्या संगतीत, संताच्या संगतीत घातली की त्या बुद्धीला धार येत असते. त्या बुद्धीला धार येत असते. बुद्धी काय होत असते की बुद्धीला म्हणजे तेज येत असते. बुद्धी हा तिची जी बुद्धीची जी व्यापकता आहे, बुद्धीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव चांगल्या प्रकारचा वाढत असतो. बुद्धी चांगल्या प्रकारची, बुद्धीची वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ. बुद्धीचं एवढं वैभव मोठं आहे पण आपली बुद्धी आपण मूर्खाच्या संगतीत घातली, मूर्ख माणसाच्या संगतीत घातली आणि म्हणून ती बुद्धी बोथट त्याची झाली. बोथट म्हणजे काही ते खावा प्यावा मस्त आईस करावा इतक्याशिवाय काही चलतच नाही ती बुद्धी. कोणाला काय वाटतंय? खाला असलं, प्याला असलं, चांगलं राहायला असलं, पैसे खर्चायला असली, आराम भेटला की याच्यासारखं सुखच नाही असं त्याला वाटत. असं केल्यावर पुढच्या जन्मात मांडोळ वशील, मस्त खायन बस कुठे. असे किती 84 लक्ष येऊन जन्म भेटते. पण ही बुद्धी त्याच्यासाठी आहे का? नाही. खासाठी, प्यासाठी, आराम करायसाठी, पैसे कमवायसाठी नाही. नाही. ही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे की दुसरं हे बुद्धीचं वैभव नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी, एक परमात्माच इथं लक्षात घेण्याकरता ही बुद्धी, या बुद्धीची सिद्धी, परमात्मा प्राप्ती या बुद्धीनं काय करता येते? करता येते. या बुद्धीचं वैभव एवढं मोठं आहे की देव या बुद्धीनं लक्षात घ्या. पण आपल्याला ती बुद्धी आपण संसारात घाल,
कुठं घातली? संसार. संसारात घातली. संसारात शहाणपणा आल्यासारखं वाटतं की मी संसारातले काही काही माणसं आहेत की स्वतःला शहाणे समजतात. आता संसार करणारा केवढा जरी असला, रावणासारखा असला, तर तू मूर्ख ठरला का शहाणा ठरला? मूर्ख. एवढा असला त्याची लंका सोन्याची होती, आहे का नाही? हो. आपल्या इथला माणूस सोनाराच्या दुकानावर कामाला असलेला पुराणात दुकानदार तर किती येत असेल, त्याची लंका होती सोन्याची. त्याची ती लंका सुद्धा राहिली नाही, कारण त्याला संसार सत्य वाटत. संसार सत्य का आपण जाणणारे सत्य, जाणणारा सत्य, पण जाणणारा लक्षात आला नाही, परमात्मा लक्षात आला नाही. मग एवढं वैभव त्याचं जरी असलं तर ते मातीत दिलं त्याच्या डोळ्यात, कारण ते खरं नव्हतं. ते काय नव्हतं? खरं नव्हतं. खरं नव्हतं म्हणले ते राहीन कसं? ते राहणार नाही. असं आपला प्रपंच रावणाचा नाही राहिला तर आपला काय प्रपंच? 2 शेंबडी लेकरं, 1 शेंबडी बायकून, काय 2-4 पत्र, याच्याशिवाय तर दुसरं काहीच नाही. त्याच्यातच हे काय खरं आहे का? नाही. इथं पण एवढी बुद्धी आहे की परमात्मा प्राप्त करताय, परमात्मा प्राप्त करता येतो. त्याच्यासारखा जो आनंद रूप परमात्मा आहे तो आपल्याला आता इथं प्राप्तोय. फक्त लक्षात घेत नाही. का लक्षात घेत नाही? तर बुद्धी तशी लावित नाही. बुद्धी संताच्या संगतीत झाली नाही. बुद्धीला संताच्या संगतीत घातलं की बरोबर बुद्धीला धार येत असते आणि बुद्धीनं येत. बुद्धी खूपच चांगली, पण आता भेटून बी माणसाने गाण टाकली. जाऊ द्या सामान्य लोकांचं, परमार्थ करणाऱ्याने त्याला सुद्धा प्रपंच खरा वाटत, म्हणून त्याच्या भक्तीत किती दोष आहेत हे ते कळत नाही. त्याला मोठेपणा वाटतो, आहे का नाही? पैसा कमावा वाटतो, मोठेपणा घ्यावा वाटतो. हे काम याच्यासाठी बुद्धी नाही दिली. इथला मोठेपणा तुम्हाला शहाणं म्हणून घ्या, चांगलं मोठं म्हणून घ्या, पण शहाण्याकून म्हणून घ्या. कोणाकू? संत म्हणले पाहिजे चांगला आहे, देव म्हणला पाहिजे चांगला आहे. आपल्याला लय मोठे मूर्खांनी चांगलं म्हणलं की आपल्याला वाटतं बाबा एवढाले हार घातले मूर्ख लोकांनी की त्याला वाटतं आपल्याला आपल्यासारखं, म्हणजे काय वाटतं आपण खूप मोठे झालो असं. तसं नाही. एखाद्याने खेटराची माळ घातली तर तेव्हा बी आनंद व्हावा. तुकाराम महाराजाला नाही का गाड्यावर बसून मिरवणूक काढली, तुकाराम महाराज हसून ते काय दुःखी झाले नाही, नाराज नाही, काय नाही. ते म्हणले हे पाय पाय चालली, मला गाडवावर बसिल हिंद गाडी. जिजाबाई रागावून आल्या, शादेत आल्या, सगळ्याला लाकूड हातात घेऊन. तुकाराम महाराज म्हणले अरे आवले जाऊ की नाही, मी सोय केली आणि मी पाय पाय चालली म्हणून, आता मी बघ. त्याला दुःख झालं का? त्याच नाही झालं. आपल्याला छोटासा अपमान एखादा असला तर सहन होत नाही. मोठी स्तुती जर केली तर स्तुती केली की असं मजा वाटते, स्तुती केली की आनंद होतो. कोणी जर अपमान केला की सहन होत लय, काळजाला बाण लागल्यासारखं. हे कशामुळे होतं? हे फक्त मूर्खपणामुळे होतं, कारण शहाणपणा नाही. त्याच्यामुळं शहाणपणा येण्यासाठी बुद्धी संताच्या संगतीत घातली, हे बरोबर लक्षात. मान अपमान त्याच्या ठिकाणी राहत, त्याच्या ठिकाणी मान आणि अपमान सारखाच होतो. त्याला अशा प्रकारचं त्याची स्थिती होती, अशी झाली पाहिजे, या स्थितीला गेला पाहिजे. परमार्थ हा विचाराचा आहे. नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. अशा प्रकारचं नाथ महाराज सुद्धा सांगतात. अहंकार हा देहालाच आत्मा मानण्याचा भ्रम वाढवित असतो, तेव्हाच मी देहरूप जड आहे असा आत्मनिश्चय होतो. त्यामुळे आपल्या वास्तव चैतन्य रूपाचा विसर पडतो आणि त्यामुळे तो विसर विषयाची चिंता ध्यान वाढवितो. आणि असे ध्यान करणारे जे चित्त
तीच खरोखरी माया आहे. मग आता देहालाच आत्मा म्हणण्याचं काय झालं आता? भ्रम झाला की मी जसं आहे तसं माझं स्वरूप मला कळालं. मग हे भ्रम देहाला आत्मा म्हणायला. आता आत्मा देह का? नाही, देह वेगळा आणि आत्मा वेगळा. देह जड आहे, आत्मा ज्ञान स्वरूप. आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे आणि त्याचं स्वरूप तो चैतन्य स्वरूप आहे, तो ब्रह्म स्वरूप आहे. ते ब्रह्मच आहे. जाणणेपणा, कळणेपणा जो आहे ते ज्ञान आहे आणि तो त्या आत्म्याचाच आहे, दुसरं कोणालाच कळत नाही. आत्मा म्हणलं की आत्मा सर्वत्र तो प्रविष्ट आहे, त्याच्यामुळं चेतनत्व आहे शरीराला. पण त्याला वाटतं ते कळणं कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. पण ते चेतनत्व त्याचं शरीरात आल्यामुळं ते शरीर त्याला वाटतं मी शरीरच आहे. त्याला काय वाटतं? मी शरीरच आहे. तस आता आपण म्हैस आणली दुधाकरता म्हैस आणली तर म्हैस आहे का नाही? आणि आपण माणूस आहेत ना, समजा ते आपण जर बोलायला गेलो तर काय माणूस पण तो काय म्हणतो? म्हैस माझी म्हणजे आता माझी म्हणल्या मग तुझ्यासारखी तरी पाहिजे ती कमीत कमी. लक्षण जुळत नाही. माझी म्हणलं की मग आता ते असं माझं मानण्याचं, मी म्हणणं माझं म्हणणं याच्यात काय होतं? खूप मोठा धागा होऊन जातो. काय कशाला बी मी म्हणायचं, कशाला बी माझं म्हणायचं. हे काय झालं की देहाला मी म्हणण्याची सवय लागली. देहाला देहासंबंधी मग बाकीच्या वस्तूला मी म्हणतो. आधी देहाला मी म्हणणं, अगोदर देह अहंकार येतो. देह अहंकार आला की मग बाकीची अहंकार येतो. देह अहंकार नसलेलाच. कसा आहे? नसलेलाच. देहाच्या ठिकाणी अहंकार येणं हे ज्ञान चैतन्याच्या ठिकाणी. ते चैतन्याचं ज्ञान आहे, ते माझं ज्ञान आहे, मी चैतन्य स्वरूप आहे असं लक्षात न घेता मी देह स्वरूप आहे असं वाटतं. मी हाडा मासाचा देह म्हणजे मी आहे असं वाटतं. आणि मग देहाच्या संबंधानं मरण आलं, देहाच्या संबंधाने जन्म आला, मी जन्मलो म्हणतो, वाढदिवस साजरा करतो. आणि एक दिवस मरणाचा दिवस बी साजरा होतो. मरावं लागतं, जन्मावं लागतं, पण तिथं राहावा का? व्यवहार तुम्ही करा कसा. व्यवहार म्हणलं की तो मायेचे कच्चे पोटाचे. पण विचारानं जर बघितलं तर विचारानं आत्मस्वरूपावर राहा. कशावर राहा? आत्मस्वरूपावर. विचारानं आत्मस्वरूपावर राहिलं पाहिजे. त्याला म्हणायचं शहा. विचार द्यायला सोडून, आणि विचार सोडून जर तुम्ही खऱ्या खोट्याचा निवाडाच जर करता आला नाही तर मग त्या खोट्यालाच खरं जर मानायला लागली तर मग तो अविचार झाला. तो काय झाला? अविचार झाला. आणि मग ह्या अविचारामुळेच मग जीव नसलेला म्हणजे सुखरूप असणारा जीव पण त्या अविचारामुळे दुःख भोगायला लागला. कारण खोट्याची संगती घेतली. तो खरा असताना त्याचं खरं स्वरूप न जाणता खोट्याचं पुढीलांची ओझे आपल्या माता घ्यायची. मग कान दतीजे धनुर्धरा असं महाराज म्हणते की देहावरील अहंता आती चपळ आहे. तो अहंकार देहादी विषयाकडे वृत्तीच्या रूपाने धावतो. म्हणून त्या चपळ अहंकाराला चंचल मन म्हणतात. ते मन नाना प्रकारचे संकल्प विकल्पाचे समूह वाढविते. त्यामुळे द्वैतापासून भय, इष्ट विषयांच्या वियोगापासून शोक आणि अनिष्ट विषयांच्या संयोगापासून दुःख वाढविते. ते मन संकल्प विकल्पाचे समूह वाढवित. हे माझं काय, हे माझं, हे चांगलं, हे वाईट, अशा अनेक प्रकारचं ते संकल्प विकल्प करीत असतं. त्या संकल्प विकल्पापासून, त्या द्वैतापासून भय
इष्ट विषयाच्या वियोगापासून शोक आणि अनिष्ट विषयाच्या संयोगापासून दुःख वाढवते. मग त्या मनाच्या ठिकाणी शोक, दुःख, भय अशा प्रकारचं माझं म्हणलं की मग माझं म्हणलं की माझं म्हणलं की ते आवड तिथं आली, त्याचा वियोग झाला की दुःख झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं हे शोक, दुःख ह्या विषयाच्या वियोगापासून शोक आणि अनिष्ट विषयाच्या संयोगापासून दुःख वाढविते. देहावरील अहंतेला विषय ज्ञान मिळविण्याचे जे शहाणपण आहे त्यालाच बुद्धी नाव आहे. देहावरील अहंता, अहंकार, त्या अहंकाराला त्या अहंकाराला ओळखणं म्हणजे शहाणपण आहे. ते काम बुद्धी, ते काम बुद्धी करते. या बुद्धीने जन्ममरण देहाला असताना धर्माने आम्हाला म्हणजे आमच्या आत्म्याला जन्ममरण अपरिहार्य आहे असा निश्चय केलेला असतो. मग आता जन्ममरण देहाच आहे, पण त्या बुद्धीला जर नीटनीटका जर नाही विचार कळाला तर मग ती बुद्धी देहाला मरण असताना ते आम्हाला मरण आहे असं ती बुद्धी मी मरतो म्हणती, मी जन्मलो म्हणती. पण हे जन्म मरण कुठलंय? देहाच. त्याला न त्या बुद्धीला जर नाही कळालं तर ती बुद्धी आपल्या अंगावर ते मन मी जन्मणारा मी मरणारा असं म्हणत. म्हणून देहावरील ममत्वाच्या डोक्यावर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतकरण चतुष्टयाच्या अवस्थेचे ओझे आहे. असे तत्वतः संसाराचा मुख्य करता देहाभिमानच आहे असे जाणावे. म्हणून त्या संसाराचा करता देहाभिमान म्हणजे संसार. नाही तर संसार नाहीच. देहाभिमान जर नसला तर संसारच नाही. देहाभिमान झाल्याशिवाय राहत नाही. मग संसार मग नसलेला आहे. आता इथं तर सांगितलं होतं की माया नसलेलीच, तू उगाच विचारलीस काय सांगू. पण तिला खरं मानलं, तिला ती जर दिसायला लागली, जर देव नाही दिसायला लागला, ती दिसल्याशिवाय राहत नाही. ती खरी वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सगळं विश्व खरं वाटतं, हा प्रपंच खरा वाटतो. नसल्याला तो सत्य वाटतो. मग तो सुख दुःख देतो. अहंकार जेव्हा गुरुमुखाने महावाक्य श्रवण झाल्यावर तो परमात्मा मी आहे अशी वृत्ती धारण करतो, तेव्हा चित्तात चैतन्यघन परमात्मा आत्मरूपाने प्रगट होतो. हाच अहंकार, हीच बुद्धी हिनं जर नीट विचार केला, संत संगतीत जर गेली तर संताच्या महावाक्याने तीच बुद्धी मी परमात्मा आहे असं जाणवतं. ती बुद्धी त्या बुद्धीच्या ठिकाणी असं तो परमात्मा मी आहे अशी बुद्धीची वृत्ती जी ती वृत्ती धारण करते. मी परमात्मा असं त्या मनाच्या ठिकाणी मी परमात्मा आहे असं लक्षात येतं. मन ही वृत्ती परमात्मा रूप होते. आणि परमात्मा रूप होते म्हणजे परमात्मा मी आहे असं लक्षात आलं की संसार राहत नाही आणि मग दुःख राहत नाही. अहंकार हा अज्ञानासह जेव्हा मावळतो तेव्हा बुद्धी कुठली आणि मन तरी कुठले, चित्ताची चित्तपणही बुडून जाते. मग मन राहत नाही, बुद्धी सुद्धा राहत नाही. ती वृत्तीच परमात्मा रूप. तुकाराम महाराज म्हणतात मन राम झाले, मन राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी कैशी निवृत्तीशी आले की त्यांनी आता प्रवृत्तीचा ग्रास केला आणि ते निवृत्त झालं म्हणजे मन सुद्धा राहिलं नाही. परमात्मा रूप झालं, राम रूप झालं. रामाचं चिंतन केलं, राम रूप परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्मा झालं. अशा प्रकारचं म्हणजे
मन नव्हतंच, ते अविद्येमुळं आलं. कशामुळं? अविद्येमुळं म्हणजे अविद्या म्हणजे भ्रम. भ्रम आत्मा न कळाल्यामुळं शरीराला मी म्हणणं असं झालं आणि म्हणून तिथं भ्रम झाल्यामुळं दुःख भोगावं लागलं. पण आता हीच बुद्धी गुरुच्या गतीत गेली, संतांच्या संगतीत गेली की मी परमात्मा हे असं लक्षात येतं. असं लक्षात आल्यावर हे राजा या परमात्म्याच्या अंतकरणाच्या उपाधीने एक रूपाने विभाग कसा पडतो, त्याची खून मन बुद्धी चित्त अहंता असे पोट विभाग आणि संकल्प निश्चय चिंतन अभिमान याचे स्वाभाविक धर्म यासह विवरण करून सांगितलेले. आता तो परमात्मा 10 रूपाने कसा विभागला त्याचे लक्षण सांगतो. प्राचीन तोच होतो, शब्द तो ऐकवितो. त्या शब्दाच्या निमित्ताने अर्थाचे ज्ञान देण्याच्या रूपाने तो शब्दाचा वक्ता होतो. अशा प्रकारचे सर्व इंद्रियाचे काम तो भगवंतच करतो आणि तो एक भगवंतच सगळे करतो. म्हणून इंद्रिय आणि विषयाची सहजे अंतर्यामी प्रकाशी जीव शिवनी त्या विषयाशी पावे आसक्तीशी अहम भावे मने विषय कैसे गोड माझ्या देहाची पुरे ओढ तव इंद्रियाशी खवळे चाड विषय वाढ भोगावया. म्हणून हृदयस्थ परमात्मा स्वाभाविकपणे इंद्रिय आणि विषयाचे प्रकाशन करतो. जीव त्या विषयाचे इंद्रियाद्वारा सेवन करतो आणि देहाचे ठिकाणी अहम बुद्धी ठेवून आसक्तीला पावतो. देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी धरतो आणि आसक्ती धरतो. अहंकार देह अहंकार येतो. मग आता हे माझ्या विषयाची एकदा ओढ लागली की मग त्या विषयात मग आता सगळ्या विषयाच्या पंचविषयाच्या 5 गोड्या त्या जीवाला लागल्या की त्या जीवाला आवडायला सुरुवात होती. अशा प्रकारची मग हे माझ्या देहाची हौस पूर्ण करतात असे म्हणताची इंद्रियाची इच्छा पुष्कळ विषय भोगण्याकरिता खवळते. 5 इंद्रियाचे 5 विषय आणि ते 5 विषय ते भोगण्याकरता इंद्रिय खवळलेले असते. अशा प्रकारची इंद्रियाने मुळातच विषयाची आसक्ती असते आणि ती भोग वृत्ती देहाभिमानाने अधिकच वाढते. हे देहाभिमानाला की विषयासक्ती आलीच अशा प्रकारचं. म्हणून मनात ईश्वराची इच्छा ठेवून कर्मेंद्रियाने कर्मे करीत असतात. त्यापासून पाप पुण्य निर्माण होतात व तीच मनुष्याला अतिबाधक होतात. पाप पुण्य मग विषया भोगाची वासना झाली की मग त्या विषया भोगापासून काय होतं, पाप पुण्य होतं. कधी पाप होतं कधी पुण्य होतं. जसं जसं तुम्ही विषय भोग भोगता तशा प्रकारचं पाप पुण्य त्या इंद्रियाकडून होतं. इच्छिलेल्या फळाचा भोग आरब्ध होतो तेव्हा त्या भोगाला अनुकूल असा देह धारण करणे प्राप्त होते. नंतर एक मनुष्य देहाने 84 लक्ष योनीतील देहाची खाण उघडते आणि त्याच प्रमाणात पुष्कळ मरण देखील वाढते. जितके जन्म तितकेच मरणही असते. आता ह्या इच्छिलेल्या फळाचा भोग काय होतो की या भोगाचं संचित होत. भोगाचं संचित होतं. त्या संचिताचं पुढं प्रारब्ध इतकं भोगायला भेटतं की एवढं प्रारब्ध होतं की एका मनुष्य देहातच शेवट असत. कुठल्या एका मनुष्य देहात. कारण मनुष्य देहातच कर्म होत असत, इतर देहात कर्म होत नाही.
मनुष्यकर्म होत आणि ते कर्म फलीभूत होत. ते कसंही कर, ते पापाचं असू की पुण्याचं असू. पुण्य जर केलं तर स्वर्गाला जाईल, पाप केलं तर अधोगतीला जाईल, 84 लक्ष योनीला जाईल. पण हे जंक्शन स्टेशन आणि इथं विचार जर केला संत संगतीत जाऊन तर इथं मुक्तही होता येत. पण आता जीव विषयाच्या संगतीत गेला की मग तो अधोगती राहत नाही. मग इथं एक मनुष्य देहात इतकं कर्म होत की ते 84 लक्ष योनीत फिरायला कुठपर्यंत. 84 लक्ष योनीत एक एक वासना, एक एक जन्म धरती. नाही, एक एक वासना, एक एक जन्म, काय एक एक योनी, कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला मांजरीचा जन्म तर कोटी वेळा मांजरीचे जन्म घ्यावा लागतील. आहे की नाही. की अशा प्रकारचे एका योनीत किती वेळा जन्माला यावं लागेल सांगता येत नाही. पण ही सगळी सामुग्री कुठली एका मनुष्य देहात. सुरुवातीला मनुष्य देह मिळाला, त्याच्यात त्यांनी जे कर्म केलं की त्या कर्मात त्याला इतके देह भोगायला भेटते. त्याला जर तो अकर्ता नाही झाला, त्यांनी जर परमात्मा त्याला जर नाही कळाला, त्याला जर जसं तसं ज्ञान नाही झालं, ते अविद्येमुळं, त्याला देहांकारामुळं, त्याला विषयाच्या सक्तीमुळं, विषय आसक्त झाल्यामुळं त्याच्याकडून एवढं कर्म होतं, त्या कर्माचं जे संचित आहे ते प्रारब्ध रूपानं भोगायला येतं आणि ते 84 लक्ष योनीत भोगायला. नाही, प्रलय काळ होतो तरी काही जीवाचा उद्धार होत नाही. अशा प्रकारचं ते होत. फलाच्या इच्छेने केलेले कर्म अति भयानक असते. अमृत पिऊन अमर झालेले इंद्रादिक देवांनाही असंख्य मरणे आणते. जीवालाच मारावं लागतं. म्हणजे या जीवाला अधोगतीत जाणार 84 लक्ष योनीतले जीवालाच मारावं लागतं असं नाही. ज्यांनी कर्मठाने कर्म केलं, पुण्य केले, ते स्वर्गाला गेले, तिथं अमृत प्याला. पण ते अमृत जरी पित असले तरी बी त्याला सुद्धा काय मरणच. तिथं सुद्धा मरणच. कारण तिथं जर मरण नसतं तर त्यांनी खाल्ल्या शरीराची इच्छा केली नसती. कारण या मृत्यू लोकातल्या मनुष्य देहात येऊनच परमात्म्याची ओळख करून घेता येते. इतर शरीरात कोणत्याही जा, ते देवाचे शरीर जरी असले, दिव्य शरीर जरी असले, तर तिथही परमात्म्याची ओळख करून घेता येत नाही. आणि 84 लक्ष योनीत बाकीच्या ह्या तर अधोगती ही भूमीच्या या अधोगती, तिथं तर कळण्याचा काही विषयच नाही. मग कळतं फक्त एका देहात, आणि या देहातच मुक्त होता येतं. हा देह मिळाला एकदा, त्या देहाचं कामच परमात्मा जशाला तशी परमात्म्याची ओळख करून घेत. ओळख झाली की मग आपण मुक्तच येत असं आपल्याला कळत. पण मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. त्याला वाटतं की हे माझं म्हणूनच मग त्याला इतकं बंधन होत की त्याला अनंत काळ त्या 84 लक्ष योनीमध्ये दुःख व्हावं लागतं. मग ज्याला दुःखाची जाणीव झाली, ज्याला काय झाली दुःखाची जाणीव झाली. आता समजा एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस कोणी खेटराने मारलं समजा, तर तुम्ही जर पानशीट वाणी मारलं काय झालं असं जर म्हणलं तर तुम्हाला काय वाटणार आहे? किती बऱ्या मार घातात, तुम्हाला काही वाटलंच नाही ते खेटर. पण एखाद्याला सहन होत काय होत नाही, अजिबात सहन होत नाही. कोणी बोललेलं सहन होत नाही, ते खेटर खाल्लेलं सहन होईल का? तसं इथं येऊन आता मुक्त व्हायचं सोडून जर परपंच करायचा असला, दुःख 84 लक्ष योनी भोगायला जायचं असेल तर ते शहाण्याला बरं वाटतं का? नाही. त्याला करमतच नाही. त्याला तरफड सुरू होती. तो
साधक अवस्थेत जा, नको रे देवा हे दुःख. हे किती, कारण मनुष्य देहात कळतं की मी किती दुःख भोगीत आलो, किती जन्म घेत आलो. आता आपले ज्या अर्थी आपण इथे जन्माला आलो, तर जन्माला आलोत म्हणजे संचित घेऊन प्रारब्ध घेऊनच जन्माला आलोत ना. मग प्रारब्ध घेऊन जर जन्माला आलोत म्हणले, हे प्रारब्ध आपण केव्हा केलेलं आहे? हे मागच्या जन्मातच केलेलं आहे का नाही? माग कधी करून ठेवलेलं आहे. पण आता किती त्याच्यानंतर जन्म घेत घेत आलो, पुन्हा आता इथं मनुष्य देहात आलो. हे जर आपल्याला आता जर कळालं, तर आता वाटतं की पुन्हा हा देह पुन्हा काही भेटत नाही ना. आता जर हे केलेलं कर्म आहे, तर हे केलेलं कर्म म्हणजे का आपण उद्धारायोग्य केलं का? परमार्थ जर केला असला, संत संगतीत जर गेलो असलो, नीटनीटका परमार्थ केला असला, कसा बी जर केला तर नाही जमत. कसा बी केला तर भक्तीत दोष ठेवून भक्ती जर केली तर ती देवाला आवडत नाही. आपण बघितलं त्याच्यावर चिंतन केलं की दोष, एक जरी दोष असला देवाला तो देवापर्यंत पोहोचू शकत नाही. मग निर्दोष भक्ती करणं, भगवंताची जशी तशी ओळख करून घेणं, हे जर या देहात येऊन जर नाही केलं तर किती दुःख व्हावं लागतं. हे ज्याला कळालं त्याला वाटतं आता इथं पुन्हा जन्माला याचं नाही, पुन्हा जन्माला याचं कशाला दुःख भोगायला. तुकाराम महाराज म्हणते की तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावे आम्हाशी, पण त्याला माहिती ना की ते स्वतंत्र आहेत, ते संत आहेत, त्याला त्याच्या ठिकाणी जन्म मरण ठेवलेलंच नाही ते. तसं आपल्याला बी होता येतं, पण आपण तसं जर केलं तर तसं वागणं आपल्या हातात आहे, तसं करणं आपल्या हातात, तसं विचार करणं आपल्या हातात आहे, संत संगतीत राहणं आपल्या हातात आहे. आपल्याला संतांची संगती करावं वाटली पाहिजे, त्याच्या संगतीत राहावं वाटलं पाहिजे, त्याच्या विचारानं चलावं वाटलं पाहिजे. असं जर केलं तर सहज त्याला काही कष्ट गिष्ट लागते काहीच नाही लागत. पण संसार खरा वाटणं, संसारातला मोठेपणा खरं वाटणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं म्हणलं की मग त्याच्यात आलं. असं होत नाही. आपण मग कशाने वाया जातो. संसाराला खरं म्हणलं की संसारातले पैसे बरे वाटते, संसारातला मोठेपणा देणारे लोक बरे वाटते, संसारातलं काय काय बरं वाटत नाही. हे सगळे याच्यामुळेच आपल्याला हे परमात्मा स्वरूपाचा विसर पडतो आणि मग अधोगतीला परमार्थ करून बी जावा लागतो. लय झालं तर परमार्थ चांगला केला, कोणाला त्रास नाही द्याला, जरा जुरा भक्ती केली, पण ती सदोषयुक्त असली अशी तर त्यांनी सद्गतीला जाता येईल, पण मुक्त तर होता येत नाही. मुक्त होण्यासाठी ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, असा काही सिद्धांत नाही. ज्ञानाशिवाय मुक्त तर होतच नाही. तो जीव काही असो, त्याला मुक्त होण्याच्या वेळेस त्याला मनुष्य कृतार्थ होते वेळेस काय कृतार्थ होते वेळेस मनुष्य देह लागतो, आणि मनुष्य देह असून त्या मनुष्य देहात असा विवेक लागतो. काय लागतो? विवेक लागतो. त्या विवेकानंच मग तो मुक्त होतो, नाही तर विवेकहीन मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. त्याच्यासाठी विवेक झाला पाहिजे आणि तो संत संगतीत होतो. म्हणून आपल्याला मुक्त होण्यासाठी काही अवघड नाही, पण नीट पाऊल टाकून विचार केला आणि पावला पावलाला विचार जर केला ना, आपलं कुठं चुकत आहे का बरोबर आहे, तर एवढं जर लक्ष दिलं तरी मी बरं आहे, भरपूर चांगले. अशा प्रकारचं मग त्याप्रमाणे मनुष्य आत्मज्ञानाचे डोळे बांधून स्वतःच्या कर्माचे फळे भोगू लागला. मनात विषयाची इच्छा ठेवून कर्मेंद्रियांनी कर्मे करीत असतात, त्यापासून पाप पुण्य निर्माण होतात व तीच मनुष्याला अति बाधक होतात. इच्छिलेल्या फळाचा भोग होतो तेव्हा त्या भोगाचा अनुकूल असा देह धारण करणे प्राप्त होते. नंतर एक मनुष्य देहाने 84 लक्ष योनीतील देहाची खाण उघडते आणि त्याचप्रमाणे पुष्कळ मरण देखील वाढते. जितके जन्म तितकेच मरणही असते. मग एकदा 84 लक्ष योनीत जीव गेला, मनुष्य देहात कर्म करतो आणि तो कर्म करतो ते पाप पुण्यात्मक कर्म असतं, ते सुख दुःखाच्या रूपानं फळाला येतं आणि मग त्या
सुख दुःख भोगण्याकरता 84 लक्ष निघली देह त्याला एका मागून एक प्राप्त होते. मग याचा जन्म झाला की त्याचं मरण झालं की दुसऱ्या देहाचा जन्म, अशा प्रकारचा तो जन्म मरण भोगीत राहतो. फळाच्या इच्छेने केलेले कर्म आणि अति भयानक असते की फलाच्या इच्छेने केलेलं कर्म, सुखाच्या इच्छेने स्वर्गादी जे देव आहेत ते इथं यज्ञयागादी कर्म करून अनेक प्रकारचं पुण्याची आस धरून त्यांनी कर्म केलं आणि ते स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेले तर तेही त्याच्याही ठिकाणी मरणच. म्हणून याप्रमाणे मनुष्य पुण्याने स्वर्गाला आणि पापाने मृत्यू लोकाला प्राप्त होतो. जन्म मरणाच्या येरझारा करतो, नाना प्रकारच्या असंख्य योनी भोगतो आणि त्याप्रमाणे मनुष्य स्वतः केलेल्या कर्माच्या द्वारा स्वतः सुख दुःख भोगतो. स्वतःच केलेलं कर्म याच फल आज आपण सुख दुःख भोगतो ना. हे काय आपल्याला आपण म्हणतो मग फलाने मला त्रास द्याला म्हणून दुःख झालं. कोणी त्रास द्यायला रिकाम नाही, कोणी त्रास द्यायला ते निमित्त वाटतंय तसं, पण ते भोग तुझ्या भोगाच तुझ्या प्रारब्धातच ते भोग, कारण तूच करून फुलेलं ते कर्म आहे. आणि म्हणून हे सुख दुःख होते. पण हे सुख दुःख या मनुष्य देहात आल्यावर जर आपलं स्वरूप आपण जर नीट ओळखलं आणि त्या स्वरूपावर एकदा निश्चय झाला की ती सुख दुःख राहत नाही, याची सोहळा भोग मुक्तीचा सोहळा की आता मी मुक्त आहे, आता मी न जन्मणारा न मारणारा आहे, आत्ता लक्षात घेता येईल. आत्ता इथं मुक्त मेल्यावर होता येत असत नाही, शरीर गेलं मग मुक्त होत असत. आताच इथंच मुक्त आहे मी असा निश्चय झाला. हा निश्चय इथं करता येतो, मनुष्य देहात करता येतो. आत्ता प्रत्यक्ष मी चैतन्य परमात्मा आहे असं लक्षात आलं. त्याच्या पुढं की त्याचंही मी चैतन्य आहे, मी ब्रह्म आहे असं सुद्धा न राहता ब्रह्मस्वरूप होऊन ती वृत्ती झाली. त्या वृत्तीच्या ठिकाणी मी पणाचा तेवढा अहंकार सुद्धा राहत नाही. हे देहाला मी म्हणतो म्हणून मी परमात्मा आहे असं म्हणावं लागतं, ब्रह्म आहे असं म्हणावा लागतं. वास्तविक पाहता तो मीचा अहंकार सुद्धा शेवटी तो जात असतो, तो राहत आहे का नाही. जसं स्थूल देह सूक्ष्म देहावर अवलंबून आहे. सूक्ष्म देह जर नष्ट झाला तर स्थूल देह येत नाही. पण सूक्ष्म देह नष्ट कधी होईल तर तो अज्ञान नष्ट झालं तर, कारण देह नष्ट झाला तर, कारण देह नष्ट होतो पण त्याच्यात महाकारण देह म्हणजे की तो महाकारण देह म्हणजे आनंद रूपच आहे, पण तिथं मी पानाचा तितका अहंकार असतो, पण तो तेवढा अहंकार निघून जात असतो. कारण हे लक्षात घेतलं की हे देहाला मी म्हणणं टाकण्यासाठी मी ब्रह्म आहे असं म्हणावा लागतं. तर शेवटी मी ब्रह्म आहे असंही म्हणण्याचं काम राहत नाही. ती वृत्ती तेही टाकून देत असते आणि मग आपण जीव ब्रह्मरूप आहे असं लक्षात आलं की आत्ताच इथं आपण जीवन मुक्त आहेत असं आपल्या लक्षात आलं की आत्ताच आनंद आहे का नाही, आत्ताच जन्म मरण नाही असं धाडसानं म्हणलं पाहिजे. पण तसा परमार्थही केला पाहिजे, तसं परमार्थात टिकून बी राहिलं पाहिजे. पण जर प्रपंच सत्य वाटत असेल, पुन्हा पुन्हा जागा होत असेल, ते कधीच स्वप्नातही नाही, जागृतीत नाही, कधीच वाटलं नाही पाहिजे, कधीच वाटलं नाही पाहिजे. इतका परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे की त्याच्याशिवाय दुसरं काही बोलत नाही पाहिजे. आणि मग जर प्रपंचातले सुख दुःख खरी वाटत असते, प्रपंच खरा वाटत असत, त्याच्यातलं हे सगळं मान मोठेपणा पैसा हे येणी तर पहिली अधोगती येणीच होती. कशाने येणीच होती की तू त्याच्यात भावभावतून विसरूनच जातो. हे दुःखाला कारण आहे. म्हणून कोणाकडून स्तुती करून घेणं इथला लोभ काही कामाचा नाही, हे सावधपणानं राहिलं पाहिजे. असं सोहळ्यात राहिलं पाहिजे. सोहळ्यात आहे का नाही, सोहळ्यात राहणं म्हणजे पवित्र राहणं. कसं राहणं, पवित्र राहणं. असं पवित्र होऊन विचार केला पाहिजे क्षणाक्षणात
क्षणोक्षणी ह्याची करावा. तारावया पार भवसिंधू. हा भवसिंधू येतरून झाला, पण विचार जर केला तर तो विचारापुढं काहीच नाही. काय? असं एकदम असं सोपं आहे, पण सोपा परमार्थ हे संत संगतीत नीट विचार करून जर केला तर आत्ताची थाप मुक्त आहे, असं मुक्त स्वरूप आपलं असं लक्षात घेता येतं आणि त्या निश्चयावर राहता येतं असं आपल्याला संत सांगतील. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे निर्जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी दासमय. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांगी आळी. अनावर्त भुवंडळी तया भाला. सदा कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते हे अर्णव पियुषांचे. चंद्रमेघे आलांछन मार्तंड जे तापहीन. ते स्वायसा सज्जन सुये होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिती लोकी. भजिलो आम्ही पूर्वी अखंडित आणि विशेष लोकये. द्रष्टा दृष्ट विजय व्हावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान बसावो. येणे ज्ञान देवो येणे ज्ञान देवो येणे ज्ञान